नमस्कार। 5 महिन्यापूर्वी अखंड भारत देशात लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यानं महाविकास आघाडीला भरभरून प्रेम दिलं। पश्चिम महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यात लोकसभेच्या एकूण 3 जागा होत्या, त्या तीनही जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले। आता याच नाशिक जिल्ह्याला विधानसभेच्या निवडणुकांना सामोरं जायचंय। नाशिक जिल्ह्यात विधानसभेचे एकूण 15 मतदारसंघ आहेत। विधानसभा निवडणूक तर संपूर्ण महाराष्ट्रात आहे, पण त्यातही नाशिक जिल्ह्याची निवडणूक थोडी आगळीवेगळी आहे, कारण नाशिक जिल्ह्यात जी काही निवडणूक होणार आहे ती 4 मुद्द्यांवर होणार आहे आणि हे 4 मुद्दे नाशिकच्या विधानसभा निवडणुकीत खूप गाजणार आहेत। ते 4 मुद्दे म्हणजे पहिला मुद्दा महाराष्ट्रात सुरू असलेला मराठा ओबीसी वाद आणि त्या मराठा ओबीसी वादाच्या केंद्रस्थानी असलेले मनोज जरांगे पाटलांच्या नेहमी निशाण्यावर असलेले छगन भुजबळ याच नाशिक जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आहेत। दुसरी गोष्ट, नाशिक जिल्हा नेहमी शरद पवारांवर मेहरबान असतो। तिसरी गोष्ट, नाशिक जिल्ह्याचा स्थानिक असलेला कांद्याचा मुद्दा आणि चौथी गोष्ट, राज ठाकरेंच्या मनसेचं नाशिक जिल्ह्यात असलेलं अस्तित्व असेल आणि 2-2, 3-3 वेळा आमदार झालेल्या लोकांना कंटाळलेले नाशिककर असतील। या सगळ्या मुद्द्यांमुळे नाशिकची निवडणूक थोडी आगळीवेगळी होणार आहे। आता आजच्या या व्हिडिओमध्ये मी नाशिक जिल्ह्यातल्या 5 महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघांचा संपूर्ण लेखाजोखा जशाचा तसा तुमच्या समोर ठेवणार आहे। त्या 5 मतदारसंघांची नावं आहेत नाशिक मध्य, नाशिक पूर्व, येवला, सिन्नर आणि चांदवड। या 5ही मतदारसंघाचा संपूर्ण लेखाजोखा, नेमकं या 5 मतदारसंघात कोणत्या पक्षाकडून कोणाला तिकीट मिळेल, कोण आघाडीवर आहे, कोण पिछाडीवर आहे, या प्रत्येक मतदारसंघात जातीनिहाय मतदान किती आहे आणि त्या मतदानाचा निवडणुकांच्या निकालावर किती प्रभाव पडेल, कोण जिंकतंय कोण हारतंय, या 5 मतदारसंघांबद्दल सगळं काही पुढच्या 10 मिनिटात तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे पुढचे 10 मिनिटं माझ्यासोबत नक्की राहा। तत्पूर्वी नमस्कार, मी वैभव सांगळे आणि माझ्या YouTube चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। जर पहिल्यांदा आले असाल चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, साईडला दिलेली घंटा दाबायला विसरू नका, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्या मोबाईलवर येईल। कुठल्याही प्रकारचा टाइमपास न करता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओची। नाशिक जिल्ह्यातले 5 महत्त्वाचे विधानसभा मतदारसंघ नाशिक पूर्व, नाशिक मध्य, सिन्नर, येवला आणि चांदवड। व्हिडिओची सुरुवात करूयात सिन्नर मतदारसंघातून। सिन्नर विधानसभा मतदारसंघ यावेळेस खूप गाजलेला आहे, कारण या मतदारसंघात खूप हालचाली होत आहेत। सध्या माणिकराव कोकाटे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे इथले विद्यमान आमदार आहेत। हे माणिकराव कोकाटे जवळजवळ 1999 पासून आतापर्यंत इथले सलग आमदार आहेत। फक्त 2014 मध्ये इथं राजाभाऊ वाजे आमदार झाले होते, पण मागच्या निवडणुकीत या माणिकराव कोकाटेंनी ज्या राजाभाऊ वाजेंचा 2000 मतांनी पराभव केला होता, ते राजाभाऊ वाजे आता खासदार झालेले आहेत। त्यामुळं माणिकराव कोकाटेंच्या विरोधात राजाभाऊ वाजे नसतील हे फिक्स झाले। माणिकराव कोकाटेंना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून तिकीट मिळणारच आहे, त्यात काहीही शंका नाही। आता राजाभाऊ माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात नेमकं कोण असेल, तर इथं सगळ्यात जास्त आघाडीवर नाव आहे ते म्हणजे उदयभाऊ सांगळे यांचं। उदयभाऊ सांगळेंना महाविकास आघाडी शरद पवार गटाकडून तिकीट मिळण्याची शक्यता आहे आणि उदयभाऊ सांगळे यांचा जर तुम्ही विचार केला तर हे उदयभाऊ सांगळे ओबीसीचे आहेत, माणिकराव कोकाटे मराठा आहेत। जर आपण जातीनिहाय मतदानाचा विचार केला तर या सिन्नर विधानसभा मतदारसंघात SC STचं मतदान हे 25% आहे, म्हणजे जवळजवळ 80,000च्या आसपास। 1/4 मतदान इथं SC ST समाजाचं आहे। त्यानंतर इथं जर तुम्ही वंजारी समाजाचं इथं मोठं प्रभाव आहे। वंजारी समाजाचं मतदान जवळजवळ 70 ते 80,000 आहे आणि जर तुम्ही संपूर्ण ओबीसीचा विचार केला तर 1,25,000च्या आसपास इथं ओबीसीचं मतदान आहे। त्यानंतर मराठा समाजाचं मतदानही इथं 70 ते 80,000च्या आसपास आहे। म्हणजे जर माणिकराव कोकाटे वर्सेस उदयभाऊ सांगळे अशी जर ही लढत झाली आणि जर मराठा ओबीसी फॅक्टर इथं चालला तर कुठेतरी उदयभाऊ सांगळे इथे जिंकतील अशी स्थानिकांचं मत आहे। दुसरं कारण हे आहे की माणिकराव कोकाटे यांच्या विरुद्ध अँटी इन्कम्बन्सी, म्हणजे आपण ज्याला म्हणतो की सत्ता विरोधी लाट, माणिकराव कोकाटे खूप वर्षापासून इथले आमदार असल्यामुळं लोक त्यांना कंटाळले अशी स्थानिकांची भावना आहे। त्यामुळं थोड्याफार फरकानं का होईना पण इथं उदयभाऊ सांगळे यांचा विजय होईल अशी शक्यता इथं दिसते। पण नेमकं आता उदयभाऊ सांगळेंना तिकीट मिळेल का नाही हाही मोठा प्रश्न आहे, येत्या काळात तेही बघण्यासारखं राहील। उदयभाऊ सांगळेंव्यतिरिक्त रवींद्र पवार, राजेश गडाख आणि राजेंद्र चव्हाण हे नावही इथं चर्चेत आहेत। त्यामुळं सिन्नरमध्ये नेमकं काय होईल ते येत्या काळात पाहण्यासारखं असेल। नाशिक जिल्ह्यातला दुसरा विधानसभा मतदारसंघ म्हणजे येवला। येवला नेहमीच गाजलेला असतो, कारण मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या नेहमी निशाणावर असलेले छगन भुजबळ साहेब याच येवला मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत। 2004 पासून सलग 4 वेळा छगन भुजबळ साहेब या येवल्याचे आमदार आहेत।
छगन भुजबळ साहेबांच्या बाबतीत एक गोष्ट सांगायची झाली तर 2004 पासून 2019 पर्यंत जेव्हा जेव्हा भुजबळ इथं लढले तेव्हा तेव्हा भुजबळांची जी काही जिंकण्याची लीड असती ती दरवर्षी वाढतच जाती। मागच्या वेळेसही त्यांनी संभाजी पवारांचा तब्बल 56,000 मतांनी पराभव केला होता। पण नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत छगन भुजबळांच्या मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या भास्कर भगरेंना 13,000 मतांची लीड मिळाली। पण असं जरी असलं तरी या लीडचा विधानसभा निवडणुकीवर काही प्रभाव पडणार नाही असं स्थानिकांचं मत आहे आणि लीड जरी कमी झाली तरी विजय इथं छगन भुजबळांचाच होईल असं स्थानिक लोकांचं म्हणणं आहे। आता इथं नेमकं छगन भुजबळांच्या विरोधात कोण असेल तर नरेंद्र दराडे यांचे चिरंजीव कुणाल दराडे जे उबाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून महाविकास आघाडीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे। लढत जरी चुरशीची झाली तर शेवटच्या क्षणी थोड्याफार फरकानं काय होईना छगन भुजबळांचा विजय होईल अशी सध्याची आकडेवारी आपल्याला सांगते। जर जातीनिहाय मतदानाचा विचार केला तर इथं SC ST आणि मुस्लिम समाजाचे एकूण 27% मतदान आहे। मराठा OBC समाजाच्या मतदानाचा इथं जवळजवळ समतोल आहे। पण इथंही ओबीसी उमेदवार असल्यामुळे मराठा OBC फॅक्टर इथं जास्त चालेल असं काही वाटत नाही। आता पुढचा मतदारसंघ आहे नाशिक पूर्व मतदारसंघ। मागच्या वेळेस नाशिक पूर्व मतदारसंघात खूप काही घडलं होतं। जे बाळासाहेब सानप तेव्हा भाजपचे विद्यमान आमदार होते त्या बाळासाहेब सानपांचं तिकीट भाजपनं कापलं, त्यानंतर राहुल डिकले यांना तिकीट दिलं गेलं। निवडणुकीच्या तोंडावर बाळासाहेब सानप शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेले, त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीतून निवडणूक लढली आणि राहुल डिकलेंनी बाळासाहेब सानपाचा जवळजवळ 8,000 मताधिक्यानं पराभव केला। कार्यसम्राट आमदार म्हणून बाळासाहेब सानपांची ओळख होती। यात विधानसभा मतदारसंघाचा निकाल लागण्यालाही खूप वेळ झाला होता, जवळजवळ रात्रीच्या 8 वाजता इथला निकाल लागला होता, कारण बाळासाहेब सानपांची इथं खूप मोठी ताकद आहे। आता यावेळेस भाजपकडून किंवा महायुतीकडून राहुल डिकले यांनाच उमेदवारी मिळेल अशी शक्यता आहे आणि जवळजवळ ते निश्चितही आहे। आता नेमकं इथं महाविकास आघाडीमधून कोणाला उमेदवारी मिळेल हा प्रश्न अजूनही सुटलेला नाही। बाळासाहेब सानप यांचं नाव आघाडीवर आहे। बाळासाहेब सानप सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामध्ये आहेत। सध्या इथं एक नाव खूप चर्चेत आहे ते म्हणजे गणेश गीते निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटात जातील आणि महाविकास आघाडीचं तिकीट घेतील अशा चर्चांना इथं उधाण आलंय। गिरीश महाजनांचे निकटवर्ती आहे म्हणून गणेश गीतेंची ओळख आहे। जर जातीनिहाय मतदानाचा विचार केला तर इथंही 25% SC ST मतदान आहे, म्हणजे 1/4 मतदान। मी SC ST मतदान यासाठी सांगतो, जर SC ST मतदान महाविकास आघाडीला मिळालं तर त्याचा कुठेतरी महाविकास आघाडीला निवडणुकांमध्ये फायदा होऊ शकतो। तर ही एकंदरीत नाशिक पूर्व मतदारसंघांची परिस्थिती आहे। जर लोकसभेचा विचार केला तर इथं हेमंत गोडसेंना 10,000 मतांची लीड मिळाली होती, त्यामुळे राहुल डिकले इथं कुठेतरी थोडे स्ट्रॉंग उमेदवार आहे अशी चर्चा आहे। पण असं जरी असलं तरी नाशिक पूर्वची निवडणूक खूप टफ होईल आणि एकदम निसटत्या फरकानं कोणीतरी इथे जिंकेल असंच इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे। पुढचा मतदारसंघ आहे नाशिक मध्य, जिथे सध्या भारतीय जनता पार्टीच्या देवयानी फरांदे तिथले सध्या विद्यमान आमदार आहेत। मागच्या 2 टर्मपासून देवयानी फरांदे आमदार आहेत, पण सध्या पक्षाच्या अंतर्गत देवयानी फरांदेंबद्दल खूप नाराजी आहे। अनेक लोक त्यांच्या विरोधात काम करतील अशी सध्या इथली स्थानिक परिस्थिती आहे। या मतदारसंघाची महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं मनसेचा खूप मोठा प्रभाव राहिलाय। आता नेमकं देवयानी फरांदे विरुद्ध कोण? त्यांनी 2019 मध्ये काँग्रेसच्या हेमलता पाटील यांचा जवळजवळ 28,000 मताधिक्यानं पराभव केला होता। पण या निवडणुकीमध्ये त्यांच्या विरुद्ध असणार आहे ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वसंत गीते हा एक खूप मोठा चेहरा आहे। त्यांच्यावर खूप लोक या मतदारसंघामध्ये खुश आहेत आणि जर वसंत गीते निवडणुकीमध्ये आले तर देवयानी फरांदे आणि वसंत गीते त्यामध्ये वसंत गीते 55% पुढं आणि देवयानी फरांदे 45%, म्हणजे थोडीफार लीड वसंत गीतेंना मिळेल असलं स्थानिकांचं मत आहे। त्यामुळं देवयानी फरांदेची परिस्थिती तीच आहे जी माणिकराव कोकाटेंची होती। त्यांच्या विरुद्ध इथे एक लाट आहे की लोक त्यांना कंटाळलेले आहेत आणि लोकांना कोणीतरी नवीन चेहरा पाहिजे म्हणून वसंत गीतेंकडे इथं पाहिलं जातं। वसंत गीते या अगोदर एकदा आमदार राहिलेले आहेत मनसेकडून, हा एक लेखाजोखा आहे। हां, या मतदारसंघात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं SC ST मतदान 20% तर आहेच, पण त्यासोबत मुस्लिम मतदानही 20% आहे। त्यामुळं नाशिक मध्य मतदारसंघात मुस्लिम आणि SC ST मतदार कोणाला कौल देतील हे खूप महत्त्वाचं आणि पाहण्यासारखं असणार आहे। वसंत गीतेंचा खूप मोठा प्रभाव आहे, त्यामुळे वसंत गीतेंना जर SC ST आणि मुस्लिम समाजानं साथ दिली तर वसंत गीते इथले आमदार होऊ शकतात अशी सध्याची परिस्थिती आहे। पुढचा आणि शेवटचा मतदारसंघ आजच्या व्हिडिओतला आहे तो म्हणजे चांदवड विधानसभा मतदारसंघ। चांदवड विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या भारतीय जनता पार्टीचे राहुल आहेर विद्यमान आमदार आहेत। त्यांनी शिरीष कुमार कोतवाल यांचा तब्बल 38,000 मताधिक्यानं पराभव केला होता। पण काही सूत्रांची माहिती असे सांगते की आता राहुल आहेर यांना तिकीट मिळणार नाही आणि त्यांचेच घरातले केदामामा आहेर यांना तिकीट मिळण्याची शक्यता सध्या स्थानिकांकडून व्यक्त केली जाते। आणि
इथं केदामामा आहेर वर्सेस शिरीष कोतवाल जे काँग्रेसचे आहेत यांच्यामध्येच ही लढत होईल आणि या चुरशीची लढत जरी झाली तरी थोड्याफार फरकानं का होईना केदामामा आहेर इथले आमदार होतील असं स्थानिकांचं मत आहे. हा एक लेखाजोखा होता संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील 5 महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघांचा. नाशिक पूर्व, नाशिक मध्य, सिन्नर, येवला आणि चांदवड या 5ही विधानसभा मतदारसंघांबद्दल तुम्हाला काय वाटतं? कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोण जिंकेल, कोण आघाडीवर आहे, कोण पिछाडीवर आहे? एक जबाबदार माणूस म्हणून तुम्ही कुणाला मतदान कराल? जे काही सध्याचे विद्यमान आमदार आहेत त्यांनी खरोखर इथं विकास केला का? जर विकास केला नसेल तर त्यांना तुम्ही का मतदान करावं? या संपूर्ण विषयावर तुम्हाला जे काही वाटतं, मराठा ओबीसी आरक्षणाचा जो काही मुद्दा आहे तो मुद्दा इथं किती गाजेल, जरांगे फॅक्टर आणि भुजबळ फॅक्टर या जिल्ह्यात किती गाजेल, आणि भुजबळांना इथला एक ज्येष्ठ नेता मानलं जातं त्यामुळे भुजबळांचा महायुतीसोबत असल्याचा महायुतीच्या उमेदवारांना किती फायदा होईल, या संपूर्ण विषयावर जे काही तुम्हाला वाटतं ते मनमोकळेपणानं कमेंट बॉक्समध्ये बोला. आपण सगळे बोलू, चर्चा करू, तेव्हाच एका चांगल्या उमेदवारांना आपण विधानसभेमध्ये पाठवू शकू. आजच्यासाठी फक्त एवढंच. परत भेटूयात एका अशाच माहितीपूर्ण आणि महत्त्वाच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.